मित्रांनो, मधल्या काळामध्ये राहुल गांधी यांनी RSS बाबत जे विधान केलं लक्षात घ्या, त्यावरून वंचित बहुजन आघाडीने 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील जी पहिली प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेचं 100% स्वागत आहे, त्या प्रतिक्रियेचं 100% समर्थन आहे आणि ती प्रतिक्रिया 100% सत्य आहे. परंतु त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने अजून एक प्रतिक्रिया दिली जी अनेकांना माहीत नसेल किंवा अनेकांच्या लक्षात आली नसेल. वंचित बहुजन आघाडीचं जे प्रॉपर अधिकृत पेज आहे फेसबुकचं, त्यावर तुम्ही ती प्रतिक्रिया पाहू शकता. आता बघा, राहुल गांधी यांनी जे विधान केलं की या देशामध्ये वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांना राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या मतांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. म्हणजे डायव्हर्सिटी ही राहुल गांधी यांनी मान्य केलेली आहे. परंतु काय असतं, RSS ही विचारधारा एक विषारी विचारधारा आहे आणि एखादा जसा रोग असतो, नासूर असतो, सेप्टिसिमिया जसा असतो, अगदी तशी ही अत्यंत विषारी अशी विचारधारा आहे ज्याचं समूळ उच्चाटन होणं आवश्यक आहे. जसं पोलिओसारखा रोग आहे, लक्षात घ्या, जसा पोलिओसारखा रोग आहे ज्याचं समूळ उच्चाटन होणं गरजेचं असतं. असे अनेक रोग आहेत ज्यावर आपण आज मात मिळवलेली आहे आणि या रोगापासून समाजव्यवस्थेला, लोकांना कसलाही फायदा नसतो आणि मग अशा रोगाचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं असतं. अगदी सोप्या भाषेमध्ये, अगदी सिंपल भाषा आहे. सध्या जो गोविंद गिरी आहे, जो राम मंदिराचा ट्रस्टी आहे, लक्षात घ्या, आणि आता बिहारमधून जी बातमी आली, जो राम मंदिरात जो नरेंद्र मोदी यांचं मंदिर बनवणार आहे, तर तो काय म्हणत आहे की राम मंदिरामध्ये चोरी झाली नाही. तिथं एका भगवान श्रीकृष्णाने, म्हणजे यादवाने, अगदी जसा भगवान श्रीकृष्ण जसं माखन चोरी करायचे त्या पद्धतीने अगदी एका यादवाने ती हे केलेली आहे, क्रीडा केलेली आहे. आणि हा राम मंदिराचा ट्रस्टी, लक्षात घ्या, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि इतक्या विकृत पद्धतीने विचार याच्या डोक्यामध्ये भरलेले आहेत. हा चोर आहे नाही आहे हे समोर येणार नाही, लक्षात ठेवा. SIT त्यांचीच, तपास करणारे त्यांचेच, सगळे त्यांचेच, चोरी करणारे त्यांचेच. त्याच्यामुळे हे सत्य तुमच्यापर्यंत कधीही येऊ दिलं जाणार नाही. मालक तेच, सगळे व्यवस्था त्यांचीच. आणि परंतु याची जी विचारधारा आहे, याने जो शिवरायांचा अपमान केला, जो वारकरी साधू संतांचा अपमान केला मधल्या काळामध्ये, हे तर उघड सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि अशी जी विचारधारा आहे, जी राहुल सोलापूरकर आहे, ज्याच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल असूया आहे, महात्मा फुलेंबद्दल असूया आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असूया आहे, जे भगतसिंह कोश्यारीचं विधान आहे, लक्षात घ्या, ही लढाई काय आहे, विचारधारेची लढाई आहे, माणसामाणसातली लढाई नाही. मध्यंतरी एक वर्षापूर्वी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक विधान केलं होतं, जर RSSने ही जी समूळ जी विचारधारा आहे विषारी, ही RSS जर स्वतःहून सोडायला तयार असेल, स्वतःहून तिचं उच्चाटन तयार करायला असेल आणि समतेच्या मार्गावर यायला तयार असेल, तर आम्ही सुद्धा RSS सोबत जायला तयार आहोत. म्हणजे बघा किती महत्त्वाचं विधान माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ही लढाई ही विचारधारेची आहे, व्यक्तीची नाही. आणि ही जी RSSची जी विचारधारा आहे, ही तुम्हाला सांगितलं, ज्याची तुलना मी पोलिओ असेल, अन्य रोग असतील, नारो असेल, असे अनेक रोग आहेत. लक्षात ठेवा, तुकोबारायांनी जे सांगितलेलं आहे, पाया झाला नारू तेथे बांधला कापरू,
तेथे अधमाचे काम, अधमासी ते अधम. लक्षात ठेवा. म्हणजे विंचू देव्हाऱ्यावरी बैसला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम. विंचू तुमच्या देव्हाऱ्यावर बसलाय आणि तिथं तुम्हाला विंचवाला मारायचे, तिथं मग हातामध्ये चप्पलच घ्यावी लागते. म्हणजे हा जो तुकोबारायांचा विचार आहे की समोरची जी विषमतावादी, जी एकदम समजा एक दूध आहे, एक पातेलभर दूध आहे आणि सगळेजण उपाशी आहेत, ज्यांना दुधाची गरज आहे आणि दुसरं अन्न उपलब्ध नाही. लक्षात ठेवा. आणि आज त्यांना दूध पिणं जिवंत राहण्यासाठी फार आवश्यक आहे. परंतु त्या दुधामध्ये जर एक थेंब इतकं जहाल विष कोणी जर टाकत असेल की ते विष टाकल्यानंतर सगळं दूध ते विषारी होऊन पिणारे सगळे मरतील, तर त्या एका एक थेंब विषाचं समूळ उच्चाटन करणं, त्याला दूर फेकून देणं हेच महत्त्वाचं असतं. अगदी त्याच पद्धतीने ही जी गोविंदगिरीची आहे, कोश्यारीची आहे, मोहन भागवतची आहे, पप्पू गोळवलकरची आहे, ही विचारधारा ही विषमतावादी विचारधारा आहे. यांना समता मान्य नाही, यांना मानवता मान्य नाही, यांना मानवी मूल्य माहीत नाहीत, यांना नैतिकता माहीत नाही. ही फक्त यांच्या डोक्यामध्ये फक्त एक जातीय अहंकार बसलेला आहे. आता सध्या जेवढे काही शोध लागलेले आहेत यांना अध्यात्म मान्य नाही. लक्षात ठेवा. अनेकांना हे माहीत नाही की RSSला अध्यात्म माहीत नाही, RSSला धर्म मान्य नाही. लक्षात ठेवा. याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलणार आहोत. RSSला धर्म मान्य नाही, RSSला अध्यात्म मान्य नाही, RSSला राम मान्य नाही. लक्षात ठेवा. आणि महामानव तो सोडा, जे देव आहेत, वारकरी साधू संत आहेत, अध्यात्म आहे, हेच RSSला मान्य नाही, हे अनेकांना माहीत नाही. आणि अशी जी विचारधारा आहे ही देशासाठी, समाजव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे. सध्या जेवढे काही आता शोध लागलेले आहेत, RSS म्हणजे तुम्हाला सांगितलं की जे वर्ण अहंकाराने, जात अहंकाराने ग्रसित लोकांची संघटना आहे. ही काही एका जातीची संघटना नाही. लक्षात ठेवा. RSS ही काही ब्राह्मणांची संघटना नाही. हे जाती अहंकाराने, वर्ण अहंकाराने ग्रसित काही लोकांची संघटना आहे. लक्षात ठेवा. मग त्यामध्ये त्या वर्ण अहंकाराने ग्रसित असणारा बहुजनही असेल, जात अहंकाराने, धर्म अहंकाराने ग्रसित असणारा मराठा असेल, OBC असेल किंवा एखादा दलितही असेल. लक्षात ठेवा. अशा आणि ब्राह्मणी असेल, अशा सगळ्यांची मिळून बनलेली ही एक संघटना आहे. लक्षात ठेवा. यामध्ये वर्चस्व ब्राह्मणांचं आहे, परंतु या सगळ्यांची मिळून जे जातीने, विषमतेने ग्रस्त लोक आहेत, या सगळ्यांची मिळून बनलेली ही RSS एक संघटना आहे. परंतु आता चार्ल्स डार्विन यांनी RSSचा हा जो सिद्धांत आहे याच्या चिंधड्या उडवून टाकलेल्या आहेत. म्हणजे आणि जी DNA असतं, DNAला तर कुणीही ना करू शकत नाही. सगळ्यांचे DNA हे मिश्रवंशीय आहेत. म्हणजे एखादा मराठा असेल तो 100% त्याचा DNA असा पूर्ण वेगळा, त्याचा DNA असा OBC, मुस्लिम, दलित, SC, ST, ब्राह्मण कोणाशीही मिळत नाही असं नाही. किंवा एखादा ब्राह्मणांचा DNA असेल 100% प्युअर, त्यांचा DNA कसलाच, त्याच्यामध्ये कसलंच मिक्सिंग नाही, असं एक सिंगल दाखवायला सुद्धा उदाहरण नाही आणि नव्हतं इतिहासामध्ये सुद्धा. म्हणजे किंवा एखादा OBCचा DNA असेल त्याचंही तसंच आहे. म्हणजे सगळ्यांचे DNA हे मिश्रवंशीय DNA आहेत. म्हणजे आणि इतके समजा आता एक कुणबी समाज आहे, मराठा ही जात एक आपण वेगळे सोडून द्या, परंतु कुणबी धरू. महाराष्ट्रामधले कुणबी, UP बिहारमध्ये कुर्मी, पटेल, हे रेड्डी, ही जी शेतकरी जमात आहे, लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये सुद्धा एवढे काही ना काही तुम्हाला व्हॅरियंट दिसणार, बदल दिसणार. अगदी त्याच पद्धतीने ब्राह्मणामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले ब्राह्मण आणि UPतले ब्राह्मण यामध्ये फरक आहे. साऊथ इंडियातले ब्राह्मण,
काश्मीरमधले ब्राह्मण, त्यांची ठेवण, त्यांची शरीर रचना, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची DNA याच्यामध्ये 100% बदल येतो. लक्षात ठेवा. बिहारमधले ब्राह्मण या सगळ्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं सेम नाही. म्हणजे आणि शुद्ध वंशाचं किंवा शुद्ध DNA तर कोणाचाही नाहीच. आणि या चार्ल्स डार्विनमुळे लक्षात ठेवा, आता सत्य तर तुम्ही कितीही नाकारलं, 1+1=2 हे कितीही जरी नाकारलं तुम्ही तरीसुद्धा ते बदलणार थोडंच आहे. आणि त्यामुळे तुमच्या जातीला, प्रचलित धर्माला कसलंच अस्तित्व नाही. हे म्हणजे हे मान्यच नाही. लक्षात ठेवा, मान्य होऊच शकत नाही. तुम्ही या फलाण्या जातीचे आहात, हे तुमची जात आहे, तुम्ही या वर्णाचे आहात, या वर्गाचे आहात, हे चार्ल्स डार्विनच्या थेअरीनुसार, विज्ञानानुसार मान्यच होत नाही. आणि आता अनेक ब्राह्मणांनी हे मान्य केलेलं आहे, ज्यांना सत्य कळतं की आपण सगळे माणसं एक आहोत, आपल्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत. अगदी माणूस, पशु, पक्षी, प्राणी एवढंच सोडा, झाडंसुद्धा आपल्या सगळ्यांचा पूर्वज एक आहे. फर्स्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर. लक्षात ठेवा. आणि तिथपासून हा मानवाचा जो प्रवास सुरू झालेला आहे. आणि हे जे तुम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळे माणसामध्ये भेद करणं म्हणजे आजच्या काळामध्ये जो RSS करत आहे, कारण बघा RSS आजही त्या वर्ण अहंकारातून बाहेर निघायला तयार नाही. जेवढे काही फायदे सगळ्या बघा तुम्ही, सगळे जास्तीत जास्त पदं, लाभाचे पदं RSSवाले त्यांच्याच जातीच्या लोकांना देणार. सगळं सुप्रीम कोर्ट असेल, PMO ऑफिस असेल, सगळीकडे जी म्हणजे या देशाला कंट्रोल करणारी यंत्रणा आहे, तिथं RSSने सगळे स्वतःच्या जातीचे लोक बसवलेले आहेत. परंतु ते त्यांच्या जातीचे नाहीत हे सत्य ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत, कारण जातीलाच अस्तित्व नाही. लक्षात ठेवा. परंतु हा जो यांच्या डोक्यामध्ये हा जो विचार बसलेला आहे, खोटा विचार, त्यामुळे मी हमेशा म्हणत असतो ही लढाई समताविरुद्ध विषमता जशी आहे तशीच सत्य विरुद्ध असत्य आहे. जसे हे लोक बदनामी करताना एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम दाखवतात, परंतु दुसरीकडे त्यांच्या डोक्यामध्ये रामदास असतो. तरी आमचा आक्षेप रामदास असण्याबद्दल नाही, परंतु रामदासांची शिवाजी महाराजांची भेट झालेली नसताना किंवा काही गुरु शिष्याचा संबंध नसताना उगाच ते ओढून ताणून दाखवायचं, म्हणजे ही डोक्यामध्ये जी जात बसलेली आहे, जात वर्चस्व बसलेलं आहे, जात अहंकार बसलेला आहे, ही विषमता बसलेली आहे. आणि या विषमतेच्या द्वाराचा, या विषमतेचा अहंकार, हे विषमता एक मेंदूमध्ये अशी घर करून बसलेली आहे आणि त्याचं रूपांतर विषामध्ये झालेलं आहे. आणि हे विष, या विषाचं समूळ उच्चाटन होणं गरजेचं आहे. या विचारधारेमुळे या जगाचं इतकं वाटोळं झालेलं आहे. एक ब्राह्मण विद्वान आहेत, त्यांनी अत्यंत महत्त्वाचं लिहिलेलं आहे, आता तो संदर्भ नंतर कधीतरी सांगेल, की या देशाचं वाटोळं या लोकांनी कसं केलेलं आहे. या देशामध्ये जेवढ्या काही समस्या आहेत या विषमतावादी विचारधारेमुळे आहेत. या लोकांनी लोकशाहीचं समूळ उच्चाटन केलेलं आहे. या लोकांनी संविधानाचा फक्त कायद्यापुरता, निवडणूक आयोग ताब्यामध्ये घेतला, सर्वांना समान न्याय नाही. आणि मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की याचा त्रास बहुजनांपेक्षा, तुम्ही 100 लोक तुमचे चान्सलर, कुलगुरू बनवताल, अजून PMमध्ये अजून तुमचे 1000 लोक बसवताल, परंतु याचा त्रास सगळ्यात जास्त बहुजनांपेक्षा ब्राह्मणांनाच होत आहे. हे मी अनेकदा सांगितलेलं आहे. एकीकडे लक्षात ठेवा, एकीकडे विनाकारण बहुजनांच्या डोक्यामध्ये तुम्ही बघत असाल किती सोशल मीडियावरती वाद सुरू आहे, सवर्ण विरुद्ध अवर्ण, हे असे वगैरे, बहुजन, सवर्ण विरुद्ध बहुजन, आणि विनाकारण म्हणजे द्वेषाचा सामना सर्वसामान्य जो वर्ग आहे त्यांना विनाकारण करावा लागत आहे. आणि बहुजन समाज इतका प्रिय समाज आहे, प्रेमळ समाज आहे. जर
एक खुल्या मनाने विषमता सोडून या जात अहंकारी लोकांनी RSSच्या एकदम समता मान्य करून, सत्य मान्य करून जर खुल्या दिलाने जर समोर गेले तर स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मिठी मारायला तयार आहेत. म्हणजे इतका बहुजन समाज प्रेमळ आहे, उदार आहे. काही जणांना प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे विधान पटणार नाही, परंतु ती बहुजनांची उदारता आहे, ते बहुजनांचं प्रेम आहे. कारण बहुजनांच्या हृदयामध्ये प्रेम भरलेलं आहे. बहुजन म्हणजे येथे काही एक जात नाही, बहुजन म्हणजे ही एक विचारधारा आहे, लक्षात ठेवा. आणि ही लढाई अशा पद्धतीने आहे. त्यामुळे RSSची ही जी विषमतावादी विचारधारा आहे याचं 100% समूळ उच्चाटनच व्हायला पाहिजे. अजिबात या देशामध्ये त्याला थारा नाही. जोपर्यंत थारा राहील तोपर्यंत या देशाचं भलं होणार नाही. या देशाचं जर भलं करायचं असेल तर या विचारधारेचं समूळ उच्चाटनच करावं लागेल. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या विधानाशी मी 100% सहमत आहे. परंतु त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने जे दुसरं विधान केलं, म्हणजे पोस्ट होती मी त्यांची पाहिली, की RSS ही बौद्धांच्या, अजून मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये आहे. लक्षात ठेवा. आता RSS आणि बौद्ध समाजाची लढाई आपण पाहिलेली आहे. RSS आणि मुस्लिमांची लढाईसुद्धा आपण पाहिलेली आहे. आणि RSS आणि ख्रिश्चनांची लढाई काही नाही, ती आपली लुटुपुटीची लढाई आहे. परंतु यामध्ये एक विधान वंचित बहुजन आघाडीकडून राहिलं, त्यामुळे मी त्या विधानाशी 100% सहमत नाही, की यांच्यापेक्षाही आजच्या घडीला प्रेझेंट टाईममध्ये RSS ही हिंदू विरोधी संघटना आहे. लक्षात घ्या. आणि मी स्वतः एक हिंदू असल्यामुळे, हिंदू समाजाचा भाग असल्यामुळे मला तो म्हणण्याचा अधिकार आहे की, आणि हे वास्तवसुद्धा आहे की आजच्या काळामध्ये RSS बौद्धांच्या विरोधात असेल 100% मान्य आहे, मुस्लिमांच्या विरोधात असेल मान्य आहे, परंतु याच्यापेक्षाही जास्त बौद्धांच्या विरोधामध्ये 10% असेल, मुस्लिमांच्या विरोधात 10% असेल, परंतु RSS ही हिंदूंच्या विरोधामध्ये आहे. आणि ही 10% नाही, ही 100% हिंदूंच्या विरोधामध्ये आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत? हिंदू आहेत. आतापर्यंत किती वेळा, किती भयानक शब्दामध्ये अपमान केला RSSने. आता राम कुणाचा आहे? हिंदूंचं दैवत आहे. लक्षात ठेवा. तसं देव हा काही हिंदूंचा, मुस्लिमांचा नसतो. देव हा अखंड विश्वाचा, अखंड मानवजातीचा असतो, जो चराचरामध्ये भरलेला असतो. पण एक कल्पना करा, जस्ट इमॅजिन, किंवा समजा, सपोज राम हा हिंदूंचा देव आहे. मग राम मंदिर लुटणारे कोण आहेत? बघा, या कर्मकांडाच्या नावाखाली, वेगवेगळ्या नावाखाली हिंदूंना लुटणारे कोण आहेत? बघा, RSS हिंदूंच्या विरोधामध्ये कशी आहे? सगळे बघा, म्हणजे जेवढी काही कंट्रोल आहे RSSचे 100 वर्षामध्ये आतापर्यंत जे सरसंघ चालक झाले, ते सगळे एकाच जातीचे का झाले? हिंदूमध्ये 4-5 हजारापेक्षा जास्त जाती आहेत. त्या जातींना संधी का RSS देत नाही? म्हणजे RSS ही हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी, हिंदूवर वर्चस्व ठेवण्यासाठी आणि त्याद्वारे आपली राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण सत्ता, या सगळ्या सत्ता स्थापित करण्यासाठी, म्हणजे इंग्रजांनी ज्या पद्धतीने, इंग्रज होते त्यांना येथील भारतीयांबद्दल काही प्रेम नव्हतं. ते भारतीयांना नोकरीमध्ये घ्यायचे, कर्मचारी म्हणून त्यांचा वापर करायचे. पोलीस दलामध्ये भारतीय होते, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भारतीय होते. काही भारतीयांना त्यांनी जवळ केलं होतं. परंतु त्यांचं खरंच भारतीयावर प्रेम होतं का? त्यांचा मतलब फक्त राज्य करण्यासाठी होता. अगदी त्याच पद्धतीने RSSचा जे वर्ण जात अहंकाराने ग्रसित लोक आहेत, यांचा मतलब फक्त आणि फक्त
येथील हिंदूंना काही लोक हिंदूंना हिंदू हिंदू कशामुळे करायचं? कारण हिंदूंचं मतदान हवं आहे, सपोर्ट हवा आहे, त्यांचा पैसा हवा आहे आणि त्याद्वारे त्यांचं एक शोषण करणारी व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जरी हेडगेवार यांनी RSS संघटना स्थापन केलेली असली तरी ही संघटना हजारो वर्षापासून जुनी आहे. फक्त त्याला एक संघटित स्वरूप देण्याचं काम हेडगेवार यांनी केलेलं आहे. आणि ही मांडणी वंचित बहुजन आघाडीने लक्षात घेणं गरजेचं आहे की आज RSS सगळ्यात जास्त शोषण हे हिंदूंचं करत आहे. RSS बौद्धांचं शोषण करत नाही. बौद्ध समाज त्यांना भीत नाही, त्यांना भीक घालीत नाही, त्यांना मोजीत नाही, जशास तसं उत्तर द्यायला समर्थ आहे. लक्षात घ्या, मुस्लिम समाजाचंही ते काही फारसं जास्त वाकडं करू शकत नाहीत, ना लोकसंख्येचा प्रश्न मिटवू शकत नाहीत. आणि 10-15 वर्ष झालं RSSची सत्ता आहे, मुस्लिमांना कसलाही काही फरक नाही. त्यामुळे ही संघटना मुस्लिमांच्या विरोधामध्ये सुद्धा नाही. आणि ख्रिश्चनाचा उगा लुटुपुटीची लढाई आहे. बाकी सगळे ख्रिश्चन राष्ट्रांसोबत RSSचे चांगले संबंध आहेत किंवा त्यांच्या अनेक लोकांना तिथं जाऊन सेटल व्हायचं आहे. त्यामुळे ती लुटुपुटूची लढाई आहे. परंतु खरं शोषण, राम मंदिरामध्ये पैसा कुणाचा होता? 95% पैसा हा हिंदूंचा होता. लक्षात ठेवा, मी म्हणतो 99% पैसा हा हिंदूंचा होता. म्हणजे आणि सगळ्यात जास्त मग सुप्रीम कोर्टामध्ये किती जजेस आहेत, त्यामध्ये हिंदू किती आहेत? लक्षात ठेवा, OBC किती आहेत? 52% हिंदूंना तिथं प्रतिनिधित्व नाही. 20-25% जो दलित आदिवासी समाज आहे, जो हिंदू म्हणून आहे, जो बौद्ध सोडून इतर जो हिंदू समाज आहे, दलित आदिवासी, यांचे किती जजेस आहेत सुप्रीम कोर्टामध्ये? म्हणजे RSS ही एक, तुम्हाला सांगितलं, ही विषमतावादी विचारधारा आहे. याचं समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे. या वंचित बहुजन आघाडीच्या विधानाशी मी 100% समर्थक, त्याचं समर्थन आहे. परंतु त्याचबरोबर RSS ही हिंदू विरोधी संघटना आहे, हे मात्र सांगायला वंचित बहुजन आघाडी विसरलेली आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.